नमस्कार मंडळी, मी अश्विनी. तुम्ही बघत आहेत कुक विथ अश्विनी कोळी. आता सर्वप्रथम आपण मस्त पॅन गरम करून घेतला आणि त्याच्यामध्ये एक पडी तेल टाकून पनीर गोल्डन त्याच्यावरती डाग येतात तोपर्यंत याला असं फ्राय करून घेणार आहोत. पनीर आपल्याला जास्त फ्रायही नाही करायचे, फक्त ब्राऊन कलरचे त्याच्यावरती स्पॉट यायला पाहिजे, बस तेवढेच आपल्याला पनीर फ्राय करायचे. कारण जास्त पनीर फ्राय केल्याने हवी अशी तशी आपल्याला ग्रेव्हीमध्ये टेस्ट नाही येत याच्या म्हणून. आता बघा मस्त आपलं हे पनीर फ्राय होऊन तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि हे पनीर जास्त फ्राय झाल्याने हे चिवय होतं असं सगळेजण म्हणतात, पण आपण ती एक नवीन स्ट्रिक वापरणार आहोत. बघा आता गरम पाणीमध्ये मी हे पनीर तळलेलं टाकून दिलेलं आहे. आता चवीप्रमाणे मी मीठ घालणार आहे, जेणेकरून पनीरमध्ये पण मिठाचा फ्लेवर थोडाफार येईल. असं आळणं वगैरे हे पनीर लागत नाही. आता आपण हे पनीर एका साईडला ठेवून देऊया. आता पॅनमध्ये जे तेल शिल्लक राहिलेलं होतं त्याच्यामध्ये आपण हुबा पातळ असा चिरून घेतलेला 2 मध्यम आकाराचे कांदे जे आहेत आपण ते आता असं गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत. जर तुम्ही कांदे नसतील परतायचे तरीही तुम्ही नाही परतले तरी चालणार आहेत, पण पनीरची भाजी जरी म्हटली तर त्याच्यामध्ये कांदे परतूनच टाकावे असं माझं मत आहे. आता बघा मस्त गुलाबी कलर येईपर्यंत आपला कांदा असा मस्त परतून तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण 1 इंच आलं आणि 5-7 लसणच्या पाकळ्या आपण याच्यामध्ये घालून आता याला मस्त असं परतून घेणार आहोत. बघा आपला कांदा, लसूण आणि आलं परतून तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये अर्धी वाटी मी चिरलेली हुबी पातळ असं चिरून घेतलेलं खोबरं घालणार आहे. ते खोबरं पण मस्त असं आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. खोबरे, कांदे वगैरे सगळं आपलं असं मस्त परतून तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मस्त असं ग्रेव्हीला दाटसरपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये 5-7 काजूचा वापर करतोय. हवं तर तुम्ही मगजच्या बियांचाही वापर करू शकता, त्यात काही नाही. आणि जर नसेल तुम्हाला काजू घालायचं तर तुम्ही स्किपही करू शकता. आता काजू वगैरे सगळं आपले मस्त असं फ्राय होऊन तयार झालेले आहेत. आता मध्यम आकाराचे 2 टोमॅटो आपण घालून यांनाही मस्त असं परतून घेऊया. मसाला तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त आपल्याला कांदे, लसूण वगैरे काही जास्त परतवायचे नाही आहेत. हलके गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला हे सगळे जिन्नस परतून तयार करून घ्यायचे आहेत. आता आपण गॅसची फ्लेम बंद केली आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 1.5 मिरची टाकलेली, म्हणजे 1 पूर्ण आणि अर्धी मिरचीचा तुकडा. असं सगळे जिन्नस ग्रेव्हीचा मसाला असा गार झाल्यानंतर आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि मिक्सरला लावून याचे मस्त असं बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊया, जेणेकरून खोबरेच्या किंवा कशाच्या कणा आपल्या या ग्रेव्हीमध्ये लागायला नको. अर्धा चमचा मी आता जिरा, हवं तर तुम्ही जिरा पावडरचाही वापर करू शकता, पण माझ्याकडे खड्या जिरं होतं म्हणून मी खडा जिरा घातला. 2 मोठा चमचा भरून मी चटणी पावडर, अर्धा चमचा मी हळदीचा वापर केला. धना पावडर नसल्यामुळे मी खड्या धण्याचा वापर करून आता याला मस्त मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही मस्त असा आपली ग्रेव्हीचा मसाला तयार झालेला आहे. आता कढाईमध्ये 2 ते 3 पड्या आपण तेल टाकूया आणि तेल टाकल्यानंतर कढीपत्ता मस्त असा स्वच्छ धुवून आपण याच्यामध्ये घातलेला आहे. बघू शकता कढीपत्ता घातल्याने तेलामध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर आल्याने ग्रेव्हीला वेगळाही असा मस्त फ्लेवर येतो. आता आपण जो मसाला तयार करून घेतला होता ग्रेव्हीचा, ते वाटण आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत आता या मसाल्याला आपल्याला मस्त असा परतून घ्यायचे. मसाला मस्त असा परतून आपला तयार होतोय. आता त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं पाणी टाकलं, अर्धा कप, आणि जो मसाला होता त्या मसाला धुवून आता याच्यामध्ये आपण टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही, कारण जे आपण पेस्ट बनवलं होतं त्या पेस्टाचं पाणी टाकल्याने हा मसाला खाली करपणार नाही आणि आपला मसालाही मस्त असं तेल सुटेपर्यंत असा परतून तयार होऊन जाईल. आता
मसाला आपला परततो तोपर्यंत मी तुम्हाला माझा परिचय देऊन देते. मी आहे अश्विनी आणि तुम्ही बघत आहेत कुक विथ अश्विनी कोळी. जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी कुठून पाहत आहात. आता बघा आपला मसाला मस्त असा परतून तयार होतोय. आता आपण मटर पनीर बनवतोय. याच्यासाठी फ्रोझन मटरचाही तुम्ही वापर करू शकता, पण आता हिवाळ्याचा सीजन चालू असल्यामुळं आपल्या मार्केटमध्ये सहजासहजी वाटाण्याच्या शेंगा मिळतात. ते वाटाणे मी घातलेले आहेत. आता 1.5 चमचा मी पनीर मसाल्याच्या ऐवजी चिकन मसाल्याचा वापर केलेला आहे. तुम्ही हवं तर पनीर मसाला किंवा किचन किंग या मसाल्याचाही वापर करू शकता. आता मस्त आपला मसाला सगळा परतून तयार झालेला आहे. आता 2 मोठा चमचा भरून मी दह्याचा वापर करणार आहे. पनीरची भाजी म्हटली की दह्याचा वापर केलाच जातो. आता बघू शकता तुम्ही मी दही टाकून मस्त असं फेटून घेणार आहे आणि दही टाकत असताना तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवा. आता बघा आपली दही टाकल्यानंतर मस्त असं फेटून तयार होऊन गेलेले आहे. आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. आता झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी आपण याला झाकण ठेवून राहू देणार आहोत. तोपर्यंत बघा मस्त असं झाकण ठेवून आपण हे ठेवून दिलेलं होतं 1-2 मिनटासाठी. आता याला मस्त असं तेल सुटून तयार झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता कलर तर खूपच छान आपल्या या भाजीला आलेला आहे. आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया आणि मीठ टाकल्यानंतर हे सगळं मसाला आपण आता मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आपण पाणीच्या आधी थोडाच वापर केलेला आहे, म्हणजे अर्धा कपाच्या पाणीचा आपण वापर केलेला आहे. हवं तर तुम्ही पहिलेच पाणी घालू शकता, पण मी सगळा मसाला तयार झाल्यानंतर अजून 1 कपाच्या पाणीचा वापर मी केला आहे. आता बघू शकता आणि पाणी तुम्ही गरमच करून टाका, गार पाणीचा वापर करू नका. आता आपण ज्या गरम पाणीमध्ये पनीर भिजत घातलेलं होतं ते पनीर मी आता काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकून देऊया आणि गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवून आता 1-2 मिनटं आपण याला असंच ठेवून देऊया. बघा 1-2 मिनटं झालेले आहेत. आता टेस्ट बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा मी साखर घातली. साखर घातल्याने टेस्ट बॅलन्स होतो आणि खट्टा मिठ्ठा म्हणजे तिखट तिघही फ्लेवर आपल्या या भाजीमध्ये येतात. आता सगळ्यात शेवटी मी कोथिंबीर टाकली. तुम्ही बघू शकता भाजीला तर अप्रतिम असा सुवास दवळलेला आहे घरामध्ये आणि भाजीला कलरही छान आलेला आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी माझ्या रीतीने एकदा नक्की करून बघा. सगळ्यात शेवटी मी 1-1.5 चमचा तुपाचा वापर करते. तूप टाकल्याने आपल्या भाजीला स्मोकी असा फ्लेवर येतो. आता तूप टाकल्यानंतर मी 1-2 मिनटासाठी झाकण बंद करून ठेवलं होतं. बघू शकता तर्रीदार आपली ही पनीर मटरची भाजी तयार आहे. तुम्ही ही भाजी पराठासोबत किंवा भातासोबत किंवा प्लेन चपातीसोबतही सर्व करू शकता. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला एकदा नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपली तर्रीदार आणि दाटसर ग्रेव्हीची भाजी आपली तयार आहे. मी सांगितल्याप्रमाणे एकदा नक्की ही भाजी तयार करून पहा. कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि बघा मी चपाती आणि भातासोबत ही भाजी सर्व केलेली आहे आणि खूपच छान ही भाजी बनवून तयार झालेली होती. रेसिपी इथपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद आणि अशीच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. थँक्यू सो मच.